माढा मतदारसंघाचा निकाल तो फक्त एक आकडा नाहीये, तो एक संकेत आहे. मतदारांनी त्यांच्या मूळ गरजांबद्दल दिलेला एक अतिशय स्पष्ट संदेश. चला, या निकालाचं विश्लेषण करून प्रशासनासाठी एक स्पष्ट आराखडा कसा तयार करता येतो हे समजून घेऊया. तर चला, या मतदारसंघाला जरा जवळून पाहूया. हा आहे माढा, महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेला. इथला जनादेश समजून घेण्यासाठी आपल्याला आधी इथली जमीन आणि लोकांची रोजीरोटी समजून घ्यावी लागेल, कारण खरं राजकारण हे नेहमी मातीशी जोडलेलं असतं. हा निकाल म्हणजे केवळ आकडेवारी नाही, ही एक कथा आहे जी इथल्या मातीने, पाण्याने आणि लोकांनी लिहिली आहे. पाण्याची तीव्र टंचाई, कांद्याचे कोसळलेले भाव, उसाचा आणि दुधाचा प्रश्न, हेच ते खरे मुद्दे आहेत ज्यांनी इथल्या मतदारांना विचार करायला भाग पाडलं. तर मग हा निकाल समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिला, माती आणि त्यातून मिळणारे संकेत. दुसरा, मतांचं विश्लेषण. तिसरा, या मतदारसंघाची राजकीय आठवण. चौथा, प्रशासनाचा आराखडा. आणि पाचवा, राजकारणाच्या पलीकडचा उद्देश. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, माती आणि संकेत. इथे आपण पाहू की माढ्यातील लोकांच्या रोजच्या जीवनावर आणि त्यांच्या राजकीय विचारांवर नेमके कोणते आर्थिक आणि सामाजिक दबाव आहेत. मतदारांच्या तक्रारी काय आहेत त्या अगदी थेट आणि स्पष्ट आहेत. पाण्याची भयानक टंचाई आणि अर्धवट राहिलेले सिंचन प्रकल्प, कांदा निर्यातीवरच्या बंदीमुळे भावांची झालेली घसरण, उसाला न मिळणारा योग्य दर आणि सहकारी संस्थांकडून दुधासाठी मिळणारी कमी किंमत, या सगळ्या समस्यांनी मिळून एक मोठा असंतोष निर्माण केला आहे. आता जमिनीवरच्या या समस्या आकड्यांमध्ये कशा दिसतात ते बघूया. या तक्रारींचं मतांमध्ये रूपांतर नेमकं कसं झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि तो आकडा आहे 30,621. हो, 2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. हा निर्णायक निकाल एका मोठ्या राजकीय बदलाचे संकेत देतोय. आता या मतदारसंघाचं सामाजिक गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे ओबीसी समाजाचं, विशेषतः धनगर आणि माळी समाजाचं जवळपास 60% प्राबल्य आहे. अनुसूचित जाती सुमारे 14% आहेत. या सामाजिक समीकरणात ओबीसी आणि मराठा समाजातील आरक्षणावरून वाढलेला तणाव हा एक निर्णायक राजकीय घटक बनला आहे. हे बघा, इथे प्रत्येक मागणी थेट कोणत्या तरी समाजाशी जोडलेली आहे. अपूर्ण कालवे आणि पाण्याची टंचाई यांसारख्या समस्यांची तीव्रता उच्च आहे. त्याचवेळी धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी आणि मराठा समाजाच्या मागण्या यांसारख्या जातीय मुद्द्यांची तीव्रताही तेवढीच जास्त आहे. यातून स्पष्ट होतं की हे मुद्दे विशिष्ट समाजासाठी किती जिव्हाळ्याचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर स्थानिक पातळीवरचा राग जो पाणी आणि पिकांच्या भावावरून आहे आणि आरक्षणाच्या मागण्यांमुळे निर्माण झालेला जातीय असंतोष, हेच ते 2 मुख्य घटक होते ज्यांनी 2024चा निकाल ठरवला. पण हा निकाल फक्त एका निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये. याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, या मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात. माढा मतदारसंघ म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. 1995 पासून 2019 पर्यंत बबनराव शिंदे यांचं नेतृत्व येथे कायम राहिलं. पण 2024मध्ये अभिजित पाटलांच्या विजयाने ही अखंड परंपरा तुटली आणि म्हणूनच हा निकाल इतका महत्त्वाचा ठरतो. आणि हा बदल किती मोठा होता हे आकडे सांगतात. 2019मध्ये विजयाचं अंतर होतं तब्बल 68,245 मतं आणि 2024मध्ये ते थेट 30,621 वर आलं, म्हणजे जवळजवळ निम्म्यानं घटलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, माढ्यातली राजकीय स्पर्धा आता प्रचंड तीव्र झाली आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय झालं ते पाहिलं, पण यापुढे काय? या विश्लेषणाचा वापर करून प्रशासनासाठी एक ठोस आराखडा कसा बनवता येईल यावर आता लक्ष देऊया. इथे 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. एकीकडे होतं अखंड विकासाचं आणि देश पातळीवरच्या राजकारणाचं आश्वासन, तर दुसरीकडे होतं मतदारांसमोरचं वास्तव, रखडलेल्या पाणी योजना आणि पिकांचे पडलेले भाव. या 2 कथांमधलं अंतर हेच खरं आव्हान आहे. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक चतुर्मुख धोरण गरजेचं आहे, म्हणजे 4 बाजूंनी विचार करायला हवा. पहिला चेहरा लोकांचा, शेतकरी आणि ओबीसी अस्मितेला प्राधान्य देणं. दुसरा चेहरा पक्षाचा, शेतकरी हितैषी आणि धर्मनिरपेक्ष इतिहासावर जोर देणं. तिसरा उमेदवाराचा, जो एक विश्वासू, स्थानिक आणि तळागाळात काम करणारा नेता असेल. आणि चौथा चेहरा विरोधकांचा, त्यांच्या प्रत्येक दाव्याला उत्तर देण्यासाठी तयार राहणं. आणि हे फक्त कागदावरचं धोरण नाही, हे प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 90 दिवसांची शिडी आहे.
पहिल्या 30 दिवसात लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी समित्या स्थापन करणं, पुढच्या 30 दिवसांत उमेदवार घोषित करून थेट मदत कार्य सुरू करणं आणि शेवटच्या 30 दिवसांत घरोघरी जाऊन प्रचार करणं आणि अफवांवर नियंत्रण ठेवणं. हा मतदारांशी पुन्हा नातं जोडण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत आणि इथे मुद्दा फक्त निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा नाही तर त्याच्या पलीकडचा आहे. मुद्दा आहे जबाबदार आणि प्रतिसाद देणाऱ्या नेतृत्वाचा. खरं ध्येय फक्त निवडणूक जिंकणं नाहीये, ध्येय आहे एक अशी प्रशासन व्यवस्था तयार करण्याचं जी ह्या मातीचं म्हणणं ऐकेल, इथल्या लोकांचं म्हणणं ऐकेल. डेटा आणि रणनीती ही केवळ साधनं आहेत, अंतिम ध्येय हे लोकाभिमुख शासन आहे. आणि हा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जेव्हा राजकीय जनादेशाला केवळ एक विजय म्हणून नाही तर लोकांनी दिलेली एक थेट सूचना म्हणून पाहिलं जातं, तेव्हा काय होतं? याच प्रश्नाच्या उत्तरात लोकशाही आणि नेतृत्वाची खरी दिशा दडलेली आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा किंवा mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश